अरे कहा कि रानी साहिबा, इनके राजा साहब तो भाग गए, अब इनकी क्या औकात। तोंड सांभाळून बोल। क्या करोगे? हाँ? बाजी काका, असेल तेवढी हत्यारबंद शिबंदी तयार करा। चला। अहो राणी साहेब, बाजी काका लवकर, आता इथे एकही क्षण थांबणं आमच्यासाठी शक्य नाही। अब काय करताय राणी साहेब, थांबा। बाजी काका आमच्या रस्त्यातून मागं व्हा। अहो प्रसंग कठीण आहे, त्या सैतानांच्या ताब्यात आमची पोर आहे आणि तिचं काही बरं वाईट झालं तर ते आम्हाला सहन होणार नाही। चला। राणी साहेब अहो ऐका, आता आम्ही ऐकू ते आमच्या पाड्यावरच्या पोरीला सुखरूप घेऊन येऊ तेव्हाच। राणी साहब, लय उपकार होईल बघा। अहो ती पोर देखणी हाय आणि मोरल्या मासात तिचं लगीन बी हाय। काय बी करा राणी साहब, काय बी करा। वा 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 वा, मैंने काय भी करा, एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? दादासाहेब, माफ करा राणी साहेब, पण तुम्ही तिथं जाऊ नका आणि तुम्ही ह्याच्यात पडू बी नका। का? का म्हणजे तसं बघितलं तर आपला इथं अधिकार नाही। दादासाहेब, हे बघा राणी साहेब, सहज गमतीत जरी म्हटलं ना तरी हा इलाका, हा माहुली गड मोगलांचा, इथं मोगलांचं राज्य आहे, इथं आपला हुकूम कसा चालणार? म्हणून आमच्या पोरीपाळी उचलून न्यायच्या? एखाद्याकडे अधिकार आहे म्हणून अब्रूदार माणसाच्या अब्रूला हात घालायचा आणि ते आम्ही सहन करावं की काय? करावा लागेल। बस, ही असली पोपट भाषा ऐकण्याची आम्हा सवय नाही। आणि दुसरी गोष्ट, मुलूक आमचा असो वा नसो, ही भोळी भाबडी माणसं आमची आहेत आणि आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही त्यांना अंतर देणार नाही। समजलं? दादासाहेब, समोर अन्याय झाला असताना, एका निष्पाप स्त्रीच्या पदरास कोणी हात घातला असताना निर्ढावल्यापणानं बघत बसायला आम्ही मेल्या आईचं दूध प्यालो नाही। काटू नाही तर कटू, परंतु ललकारी देऊच। चला। हात जोडतो राणी साहेब, आता तरी ऐका। अहो शिबंदी तयार आहे। शिबंदीमध्ये विसाजी धानके आणि फुलाजी निमसे सारखे मातब्बर धडाडीचे सरदार आहेत। ते जातील आणि ठाणेदाराच्या मुसक्या बांधून तुमच्या पुढ्यात उभं करतील। पर आता तरी ऐका, नका जाऊ। वेळ गमावू नका। जी। गोमाजी काका, निघाला तुम्ही बी? होय, इथे थांबून चालेल का? बघितलं ना जिजा का कशा खवळल्या होत्या ते। त्यासनी कुठे या समध्या गोष्टी खपत्यात। तरी बरं बाजी काकांनी अडवलं। वय वय, नाहीतर थांबल्याच नसत्या त्या। मी जातो आणि त्या ठाणेदाराच्या मुसक्या चावळून घेऊन येतो। लवकर जा आणि घेऊन या। जवर ती पोरगी गडावर सुखरूप दिसत नाही तवर शिजाकांच्या जीवात काही जीव यायचा नाही। जा। होय। शिबंदी गेली। सरदार दानक्यांना समजावून सांगितलेले ते ऐकणार नाही। फरा फरा ओढत आणतील बघा ठाणेदाराला। काळजी मिटली आता। ती पोर आमच्या समोर सुखरूप दिसेल तेव्हाच आमची काळजी मिटेल। शिबंदी पुरेशी आहे ना? अहो तर सरदार बसेरा, सरदार दरोडा आहे ती।
शिवाय महादेव कोळ्याची पोरं बी आहेत. ती पोरं निर्भीड आणि हितलीच आहे. हाणायचंच म्हणलं तर ती पोरं देखील हाणतील ठाणेदाराला. आजी काका, केव्हा थांबेल हे दुष्टचक्र? केव्हा थांबेल हा अन्याय, अत्याचार? अहो, आम्ही गडावर असताना पायथ्याला हा असा प्रकार घडतो. एक मामूली ठाणेदार पोरी बाळी उचलून नेण्याचं धाडस करतो. अहो, आता एवढ्यासाठीच तर शहाजीराजांनी वेगळं राज्य उभं करायचं म्हणलं होतं ना. परंतु कोणी पाठिंबा दिला? सगळे मराठा सरदार फक्त बघत राहिले. तेच तर वाईट आहे ना. आता या बगावतीचं दान काय पडलं पदरात? हद्दपारी गेलं बिजापूरस. महाराजांचं वाईट वाटतं आम्हास. आम्हालाही वाईट वाटतं राणीसाहेब. अहो, पर लोकांना त्यांचं काही नाही. आता हेच बघा, मोहिते मामा केवढी समज त्यांना, किती पराक्रमी घर. वडिलांनी राजांच्या खांद्याला खांदा लावून शर्त केली, बाजी किताब त्यांना. पर इथं समधीच गंमत आहे. इथं आल्यापासून आम्ही सुद्धा बघतोय त्यांना. चौताळणं विसरूनच गेलेत ते. महाराजांनी बंड केलेलं त्यांना पटलं नाही. अहो, आता हेच बघा की केवढा नाराजीचा सूर आहे. पुण्यात जाऊ नका, बिजापुरातच जा. अहो, तुम्ही एकटं राहणार हेच त्यांना पटलेलं नाहीये. आलंय आमच्या लक्षात ते. शिवाय हल्ली सगळ्या सरदारांची एक अडचण आहे. पालखीचा गोंडा सोडवत नाही. घरातल्या बायकांना ऐशो आरामाची सवय लागली आहे. अन्याय कोणालाच खुपत नाही. ल्यायला नेसायला काही चांगलं मिळालं की झालं. त्याला सुख मानतात त्या. कष्ट त्याग नकोय कोणाला. पर धाकल्या राणी साहेबांना हे पटेल का? कसं आहे बाजी काका, अंड जर बाहेरून फोडलं तर ते वाया जाईल. फार तर काय त्याची पोळी होईल. परंतु तेच अंड जर आतून फुटलं तर त्यातून पिल्लू बाहेर येईल. मग पिल्लाचं पाखरू होईल, पाखराचा पक्षी होईल आणि पंख पसरून तो स्वतःहून आकाशात भरारी घेईल. त्यामुळं अंड हे आतूनच फुटावं. तुकाबाई साहेबांच्या बाबतीत आम्हाला हेच वाटतं. त्यांना आम्ही सांगून शिकवण्यापेक्षा त्यांच्यात आतून उर्मी यावी, तेव्हा त्यांना त्यागाची पंख फुटतील. शिवबा, अहो काय हे, किती शोधलं तुम्हाला. बघा किती गोड जिलेबी आहे. या या, बसा, बसून आरामात खा. नाही, नको. आम्ही घाईत आहोत आता. खा की. आणि काय हो, कसली एवढी घाई? ठाणेदारांनी कोणती तरी मुलगी पळवून नेली आहे. ठाऊक आहे ना? ठाऊक आहे हो. अहो पण यात काय नवीन, हे चालायचंच. त्यासाठी जहागीरदाराच्या मुलांना धावपळ करायची काही गरज नाही. घ्या, तुम्ही जिलेबी खा. तुम्ही ऐकलं नाहीत का? जोपर्यंत ती मुलगी आऊंच्या नजरेसमोर सुखरूप येत नाहीत तोपर्यंत आऊ पाणीही पिणार नाहीत. अहो पण ते त्यांचं झालं, तुम्ही कशाला? आऊंनी एकदा ठरवलं की त्या पाणी पिणार नाही, मग आम्हीही नाही पिणार. कमालच करता तुम्ही. अहो तुम्ही जहागीरदाराचे पुत्र आहात. तुम्ही मस्त मजेत राहायचं, छान छान पोशाख घालायचे, मेवा मिठाई खायची, आयशो आरामात खेळायचं, लोळायचं, काही अशी धावपळ करायची. काय हे शिवबा? आम्हाला आऊंनी हेच शिकवलं आहे. त्या म्हणतात खरा आनंद यात आहे. अहो यात कसला आनंद? आमचे दादासाहेब बघा, कपड्यावर नखभर डागही पडू देत नाहीत. त्यात मर्दुमकी आहे का? मर्दुमकी नाही, पण जीवाचे हाल तर होत नाहीत ना. आता तुमचे आबासाहेब बघा, विजापुरास गेले.
लोकांचं भलं करत होते, पण आपल्या लोकांपासून दूर जावं लागलं ना. आणि आता आम्हालाही पाठवायचा घाट घालतायत. आमचं मन रमणार का तिकडे? म्हणून म्हणतो आपण सगळे जाऊ. पण आम्ही तर पुण्याला जाणार आहोत. तुम्ही म्हणता पुण्यात, पण दुरून डोंगर साजरे दिसतात. अहो तिथंही ही अशीच धावपळ सुरू आहे. म्हणून म्हणतो शिवबा, तुम्ही सांगा आऊसाहेबांना, आपण सगळे जाऊ विजापुरास. बर घ्या, खा आता ही जिलेबी. पाड्यावरची मुलगी गडावर आली की मग खाऊ आम्ही जिलेबी, तेही पोट भरून आणि सर्वांमध्ये वाटू. येतो आम्ही. ए हुस्न परी, कैसे लग रहा है हमारा शामियाना? सोडा मला मालक, जाऊ द्या. अरे अब लोग तुम्हारे पाया पड़ेंगे। हुस्न परी, तुम्हारे अच्छे दिन अब शुरू हो चुके हैं। सब कुछ मिलेगा तुम्हें, मेवे, माल, मलिदे, सब कुछ। और मिलेंगे ये शाही कपड़े। लो पहनो इसे। अहो मालक, मला जाऊ द्या. सोडा मला. अरे 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 तुम जैसी कमसीन खूबसूरत को यूं ही जाने दूं? पाया सोडा सोडा माझ्या लेकीला. कौन हो तुम? मी या पारूचा बाप आहे. सोडा माझ्या लेकीला. बांध दो इसे। मी जीव घेईन तुझा. खामोश! जानते नहीं हम कौन हैं? हम खान जमान के थानेदार हैं। हमें यहां सब कुछ करने का परवाना है। हम किसी को भी उठा सकते हैं। अभी इसे उठाया है, इसे हम बाजार में बेच देंगे। कुंवारी कनीज के दाम बाजार में ऊंचे मिलते हैं। कौन है वहां? जी सरकार. जल्दी तैयारी करो, हम खुद जाएंगे बाजार में इसे बेचने और ऊंचे दाम में बेच देंगे। मालक दया करा, पाया पडते मालक. अब जहाज में बैठ के अरबस्तान जाओ, वहां तुम्हें सब कुछ मिलेगा, दया भी मिलेगी। अक्का साहेब, अहो चला ना, आम्हाला भूक लागली आहे. न्याहारी तरी करू. म्हणजे तुम्ही न्याहारी केली नाही अजून? कशी करणार? तुम्ही नको का सोबत? हद्द झाली. आम्ही इथं अडकलोय तर निदान गोदाना तरी लक्ष द्यायला हवं होतं ना. थांबा, आम्ही तिला फैलावरच घेतो. गोदा, पण तुम्हीही चला. आम्ही नको, तुम्ही खाऊन घ्या, आम्हाला वेळ लागेल. अहो काय हे अक्का साहेब, एका आदिवासी पोरीसाठी तुम्ही काय एवढा जीव तोडताय? ती का आपल्या नात्याची का गोत्याची? तुकाबाई साहेब, तिचा आणि आपला काय संबंध? एका ताडामाडाच्या झाडाखालच्या खोपट्यात राहणारी पोरती. तुम्ही अगदी तिला घरातल्यासारखं धरलंय. धरलंय नाही, ती आपल्या घरातलीच आहे. म्हणजे हाच आपला संसार आहे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, जाणती नेणती ही सगळी आपली माणसं आहेत.
असं महाराजांचं आणि आमचं म्हणणं आहे, तुमचंही तेच असावं. काय? हो. सासू सासरे, दीर नंदा, मुलं बाळ, कापड चोपड, उंट, घोडा, खोगीर, भांडी कुंडी म्हणजे संसार, ही भूमिका आता बदलायला लागेल. अशी भूमिका बदलता येते? आम्ही बदललीय, तुम्हीही बदला. आज गावागावातून हंबरडे फोडले जातात, किंकाळ्या उठल्या जातात, घरं उद्ध्वस्त होतात, गडी माणसं मारली जातात. ही सततची परचक्र, धाडी, हल्ला यामुळं कोणीही सुखी नाही, कोणाचाही संसार असा उरला नाही. मग आपण एकट्याचा संसार करण्यात काय मतलब, आणि केला तरी त्यात काय मतलब? तुकाबाई साहेब, सगळे सुखी तर आपण सुखी हे ध्यानात ठेवा. आज लोकांच्या घरांना आगी लागल्या असताना आपण आपल्या ओसरीवरच्या रांजणांना मिठी मारायची, हे कितपत बरं आहे? सांगा तुकाबाई साहेब. काय सांगायचं? हा? आम्ही सांगायचं वय? एक तर आमची बोलायला जीभ रेटत नाही, वरून आमची ही तुका, ही न बोलणारी. बराबर आहे मोहिते सरदार. अहो, पण तिला हे सगळं जमणार आहे वय? 12 महिने 18 काळ सुकोप्याने राहिले ती, आणि तिला या अशा लष्कराच्या भाकऱ्या बाजायला जमणार आहे वय? म्हणजे तुम्ही बाहेरचे पेच सोडवता का नाही? मग घरातला पेच सोडवा की. अहो आता ह्यो पेच मी कसा काय सोडवणार आहे? हे बघा, राणी साहेब तुमचा शबूत खाली पडू देणार नाहीत. हे बघा, राणी साहेबांनी जर मनात आणलं असेल तर जावंच लागल. एवढ्या लांब? नको नको, विजापूर म्हणजे लय लांब आहे, आणि तिथं तिला एकटीला करमायचं पण नाही. का? तिथं महाराजांच्या फौजेत तुमचे बंधू धारोजीराव आहेत की? आहेत हो, पण मी तुम्हाला एक सांगतो, माझी बहीण विजापूरला जर गेली तर राणी साहेबांना घेतल्या बिगार ती जाणार नाही, एवढं मात्र पक्क. आता असं बोलून कसं चालल? हे बघा, मी जे बोलतोय ना तेच होणार. तुकाबाई तयार होणार नाही. खरंच आम्ही विजापुरी जाणार नाही. नका जाऊ, आमची सक्ती नाही. परंतु हा न जाण्याचा निर्णय घेण्या अगोदर आपण शहाजीराजांची पत्नी आहोत याचं भान असू द्यावं. अहो, आपल्या महाराजांनी कोणता नवा डाव मांडलाय ते बघा. महाराजांनी आज ही भूमी स्वतंत्र करण्याचा निश्चय केलाय, ही केवढी अभिमानाची गोष्ट. गेल्या 500 वर्षात एकाही सरदाराच्या मनात हा विचार आला नाही, परंतु तो आला आपल्या स्वारींच्या मनात, आणि तो रुजवण्यासाठी आम्ही पुण्यास राहणार. एकट्या? एकट्या. तुम्ही लहान धाकट्या म्हणून महाराजांसोबत, परंतु तुमच्यावर एक जबाबदारी, महाराजांना ऊर्जा देण्याची. अहो, पण या सगळ्यातून काय होणार? आमचे दादासाहेब यातून आपल्याला आपली भूमी मिळणार. ही भूमी मुघलांची नाही, ही माती आदिलशहाची नाही, ती आपली आहे. इथलं दैन्य दुःख आपलं आहे, आणि तेच नष्ट करायचंय. तुकाबाई साहेब, आता काही गोष्टी या ठरवून करायच्या आहेत, परंतु त्यासाठी सुखाचा त्याग करावा लागेल. तुमचं सगळं पटतंय आम्हाला, पण आमचे दादासाहेब म्हणतात की तुकाबाई साहेब, एक म्हण आहे, अगदी वाडवडिलांपासून, सासरचं दाणं आणि माहेरचं गातीये गाणं. बाई जेव्हा दळायला बसते तेव्हा धान्य सासरचं, जातं सासरचं, खुंटाही सासरचाच, परंतु कौतुकाचं गाणं मात्र माहेराचं असतं. माझी आई थोर, माझा बाप थोर, बंधुराजांची पगडी अशी, भाऊजाईची पैठणी तशी, दारातलं कुत्र असं, सपराची मेढ तशी, घरामागची बाभळ अशी, आणि हरिण गाईचं दूध पांढरं.
गाणं म्हणावंच, परंतु जितक्यास तितकं. आणि गाणं म्हणण्याची उर्मी आवरली नाही ना, तर सासरमध्येही माणूस, कुत्र, कोंबडं असतं याचं भान ठेवून 2 ओळी त्याही म्हणाव्यात. तरच नांदण्याचं चांदणं होतं. तुकाबाई साहेब, आता या सगळ्यातून बाहेर पडा. अहो, तुम्ही पराक्रमी साबाजी मोहिते यांची कन्या आहात. शौर्य तुमच्या नसानसात आहे, धमक तुमच्या मनमनगटात आहे. फक्त ही ऐशोआरामाची पुटं काढून टाका. जिजाका, सदरेवर तातडीनं बोलावलं हायजी. ठाणेदाराला मुसक्या बांधून आणलं. पोरगी सुखरूप आहे ना? नाही, अहो त्यानं उलट जबाब दिला हाय. काय?